इरसालवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आलं असून शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू असल्याने यंदा गणपती नवीन घरात नाही आला, पण दसरा दिवाळी नक्की साजरी होईल अशी आशा निर्माण झाली। 19 जुलै 2023च्या काळरात्री इरसालवाडी होत्याची नव्हती झाली। 84 जणांनी मृत्यूला कवटाळलं तर 83 जनावरं दगावली। 49 घरं आणि 7 गोठे कायमचे जमीनदोस्त झाले। 22 मुलं आपल्या आई वडिलांना कायमची पारखी झाली। मन हेलावणारी घटना झाली। मात्र चौक मानिवली येथील 712 नंबर 27-1 ब येथे इरसालवाडीचं पुनर्वसन अंतिम टप्प्यात येत असून येत्या दसऱ्याला आपल्या हक्काच्या घरात दसरा दिवाळी साजरी होईल असं वाटतं। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर धामणदेवी जवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिझा कारमध्ये सुमारे 7 लाखाचा 22 किलो गांजा जप्त करण्यात आला। पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिझा कारमधून विक्की विजय गोस्वामी उर्फ छोट्या राहणार शाहूनगर पाचगणी याने पोलिसांची चाहूल लागताच गाडीची चावी घेत पलायन केलं। पोलिसांनी गाडीची पाहणी करत या गाडीतील 22 किलो 435 ग्रॅम वजनाचा सुमारे 7,33,050 रुपये किमतीचा गांजा गोणीत आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी 2 पैकी एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी अंमली पदार्थासह 8 लाखाची कार असे 15,33,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पेणमध्ये 5 दिवस मोठ्या आनंदाच्या वातावरणात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना आणि सोनपावलांनी आनंदात घरी आणण्यात आलेल्या गौराईला गुरुवारी गणेश भक्तांनी वाजत गाजत मिरवणूक काढून भावपूर्ण निरोप दिला। यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। महिलांनी गौराईची विसर्जन मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत नाचत गात भक्तिभावात विसर्जन केलं। हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षणामुळे समाज सुरक्षित होतो असा विचार घेऊन पेण येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येत एकत्र येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। यावेळी DB पाटील, अनिरुद्ध पाटील, गणेश पाटील, प्रभाकर म्हात्रे, संजय डंगर, श्रीकांत पाटील, रवींद्र म्हात्रे, दिनेश शेलार आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उरण तालुक्यातील अनेक गावात सध्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढलाय। त्यात गणेशोत्सवात विंधणे कातकरी आदिवासी वाडीवर कळंभुसरे आणि चिरनेर गावातील रहिवाशांच्या घरात भक्ष्याच्या शोधार्थ आलेल्या 8 ते 10 फुटी लांबीच्या अजगरांना पकडून जंगलात सोडण्याचं काम मोठे भोम येथील सर्पमित्र राजेश पाटील आणि कळंभुसरे गावातील सर्पमित्र महेश भोईर यांनी केलं आहे। यावेळी भयभीत झालेल्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। पावसाळ्यात सर्पमित्रांनी जवळजवळ 15 पेक्षा विविध जातींच्या सरपटणाऱ्या प्राण्यांना जीवनदान दिलं। तसंच सर्पदंश झालेल्या रहिवाशांना डॉक्टरांच्या मदतीनं जीवनदान देण्याचं काम केलं आहे। उरणमध्ये ढोल ताशांच्या गजरात आगमन झालेल्या गणपती बाप्पाला आणि गौराईला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। 5 दिवसांच्या बाप्पाची मिरवणूक ढोल ताशा बेंजोच्या सहाय्यानं काढण्यात आली। या मिरवणुकीत लहान थोर नाचत होते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात सारा परिसर दुमदुमला होता। गौरी गणपतीच्या विसर्जनासाठी पीरवाडी समुद्रकिनारी व्यवस्था करण्यात आली होती। मागील 83 वर्षांची सलग 5 दिवस उत्सव साजरा करण्याची परंपरा जपणाऱ्या शिवकृपा मंडळाच्या शिवकृपा गौरा उत्सवाला प्रारंभ झालाय। उरण तालुक्यातील खोपटा येथील शिवकृपा गौरा उत्सवाच्या 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, गोंधळ, महिलांचे पुरुषांचे पारंपरिक नृत्य, आरोग्य शिबिर तसंच बाळ्या नाच यासारखं मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असते। तसंच शिवकृपा गौरा मंडळाच्या वतीनं आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला ग्रामीण भागातील अबालवृद्धांनी विशेष करून महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शवला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत नागोठणे शहर आणि परिसरातील 5 दिवसांच्या बाप्पांना अत्यंत उत्साहात आणि वाजत गाजत नाचत पारंपरिक पद्धतीनं निरोप देण्यात आला। नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहर आणि परिसरातील 5 दिवसांच्या 1080 खाजगी आणि रिलायन्स टाउनशिप, कातळावाडी आणि पिंपळवाडी येथील 3 सार्वजनिक गणपती बाप्पांना तसंच माहेरवासीन असलेल्या 375 गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आला। यावेळी गणेश भक्तांनी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचत बाप्पाची मिरवणूक काढली होती।
अतिशय उत्साही ढोल ताशांच्या गजरात आलेला गणपती बाप्पा चौथ्या दिवशी गौराई माहेरी आली। सर्वांचे अतिशय उत्साही आनंददायी वातावरणात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आल्यावर 5 दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेले दिसत होते। चौक परिसरातील वावंढळ चौक, तुपगाव, लोधिवली, नढाळ, भिलवले, कांढरोली, विणेगाव, बोरगाव, वरोसे, आसरे, हातनोली, जांभिवली, पाली, कोपरी, वयाल, कलोते इत्यादी गावात गणरायाची अतिशय भक्तिभावानं सेवा करण्यात आली। या वेळेला अतिशय आनंदी वातावरण निर्माण झालं होतं। अखेर गणेश घाटावर सामुदायिक नामस्मरण आरती झाल्यावर गौरी गणपती यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात रायगडकरांनी गणपती बाप्पांना साश्रू नयनाने भावपूर्ण निरोप दिला। सायंकाळी उशिरापर्यंत अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तीचे आणि गौरी विसर्जन करण्यात आले। नदी तलावात मोठ्या प्रमाणावर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। रोहा, सुधागड, पेण, खालापूर, कर्जत, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, तळा या सर्वच तालुक्यातून गणरायाला निरोप देण्यात आला। विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्वत्रच पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, मंगलमूर्ती मोरया अशा गजरात माणगाव शहरासह तालुक्यातील दुर्गम भागात खासगी घरगुती गणपतींचं तसंच गौरींचं काळ आणि गोद नदीच्या पात्रातून तसंच तलावातून विसर्जन ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात गणेश भक्तांकडून करण्यात आलं। यावेळी माणगाव पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दुपारी 3 वाजल्यापासून विसर्जन सुरू होतं। काही गणेश भक्तांनी गाडीतून गणराय विसर्जनासाठी आणले। माणगाव येथील काळ नदी, कळमजे येथील गोद नदी ठिकाणच्या गणपती घाटाजवळ विसर्जन करण्यात आलं। यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी गणरायाचे विसर्जन करण्यासाठी तैनात ठेवण्यात आले होते। सर्वत्र लाडक्या बाप्पांचे शनिवारी तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात स्वागत झालं। बाप्पा पाहुणा आल्याने मोहोपाडा रसायनीत रात्रभर जागरण करून परिसरात ठिकठिकाणी महिलांचे पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम पार पडले। या 5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करताना पावसानं उसंत घेतल्याने मोहोपाडा तलाव, पाताळगंगा नदी, रिस पूल, वावेघर घाट, गुळसुंदे आदी ठिकाणी वाजत गाजत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। यानंतर गौराई विसर्जन करण्या अगोदर मोहोपाडा येथील श्री दत्त मंदिराजवळ पारंपरिक ढोलावरचा नाच झाला। यानंतर पाताळगंगा नदीवर गौराईंचे भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।